नमस्कार, मी विवेक डोके, करिअर काउन्सिलर. सो बेसिकली आजचा हा व्हिडिओचा जो मुख्य विषय होता तो महाराष्ट्र CETचा जो रिझल्ट आहे, त्या महाराष्ट्र CETच्या रिझल्टमध्ये जो स्कॅम आलेला आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे. सो सर्वप्रथम मी तुम्हाला थोडंसं याचं मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड देतो. हा स्कॅम काय आहे. सो पहिला महत्त्वाचा मुद्दा, तर हा स्कॅम कधीपासून होत आहे, तर माझ्या अंदाजे मागच्या वर्षी तर झालेला आहे स्कॅम. त्याच्या मागं होत असावा, पण थोडंसं कमी प्रमाणात होत असावा. पण मागच्या वर्षी आणि यावर्षी जर आपण मेरिट लिस्टवर नजर टाकली तर आपल्याला असं दिसतंय की हा मोठ्या प्रमाणात स्कॅम झालेला आहे. सो बेसिकली पहिलं तर समजून घ्या की हा स्कॅम का झाला. तर आपण जर महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र CET जी एक्झाम आहे ही इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी या एक्झामचा उपयोग होतो. आणि महाराष्ट्रातली जी नामवंत कॉलेजेस आहेत, मग COEP असेल, VJTA असेल, वालचंद कॉलेज असेल, ही गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस, आणि PICT आणि SPIT ही प्रायव्हेट कॉलेज, आणि या व्यतिरिक्त अजून इतर कॉलेजेस आहेत. पण मेनली टार्गेटमध्ये 5 कॉलेजेस आहेत. त्याचं कारण म्हणजे पहिल्या 3 कॉलेजेसमध्ये COEP, VJTA आणि वालचंद इथं मॅनेजमेंट कोटा नाही आहे. आणि SPIT आणि PICT या ठिकाणी मॅनेजमेंट कोटा आहे, परंतु त्यांनी मॅनेजमेंट कोट्याला पण खूप कमी फी ठेवलेली आहे, आणि त्याच्यामुळे तिथला कट ऑफ हा 99 आणि अबव्ह पर्सेंटाईल जातो, आणि या ठिकाणी मुलांना सहजासहजी ॲडमिशन मिळत नाही. सो बेसिकली त्याच्यानंतरची जी इतर महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी तुम्ही 3 पट फी भरून मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घेऊ शकता. सो मागच्या वर्षी जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्याच्यावर नजर टाकली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की बरीच अशी मुलं होती की ज्या मुलांना अतिशय सुमार दर्जाचे मार्क होते, 10वीला मार्क कमी होते, 12वीला मार्क कमी होते, आणि त्यांच्या क्लासेसमध्ये थोडीशी चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की ते तिथं ज्या काही मॉक टेस्ट होते त्या मॉक टेस्टमध्ये अतिशय नगण्य मार्क येत होते, आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही मुलांच्या पालकांच्या कंप्लेंट आल्या होत्या. आणि मग मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर मग आम्ही तो व्हिडिओ बनवला, आणि व्हिडिओ बनवल्यानंतर असं झालं की तो व्हिडिओ व्हायरल झाला, आणि व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो व्हिडिओची क्लिप CET सेलनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला टाकली, आणि त्या ठिकाणी निनावी हा व्यक्ती काहीतरी अफवा पसरवते असं घोषित केलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं, आमच्याकडे जे काही पुरावेज किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही CET सेलला भेट द्यायला गेलो. मला वाटतं माझ्यासोबत मी आणि नारायण शिंगारे सर होते. आणि भेट द्यायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुरुवातीला तर आम्हाला बराच वेळ वेटिंग ठेवलं गेलं. परत आम्ही तिथंच मुक्काम टाकला. परत दुसऱ्या दिवशी आम्हाला वेटिंग ठेवलं गेलं, आम्हाला भेट दिली नाही. आणि मग त्याच्यानंतर शेवटी शिंगारे सरांना भेट दिली आणि मलाही भेट दिली, परंतु त्या ठिकाणी आम्ही आमचं जे म्हणणं आहे ते CET सेलला मांडलं. आमच्यासोबत बरेच पालकही होते त्या ठिकाणी, आणि त्यांना आम्ही सांगितलं की याची चौकशी व्हावी, परंतु त्यांनी त्या ठिकाणी काही ऐकलं नाही. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही CET सेलमध्ये PIL फाईल करू, आणि तरीही त्यांनी त्याला दुजोरा दिला नाही. मला वाटतं अनेक विद्यार्थ्यांनी, असंख्य विद्यार्थ्यांनी त्यावेळेस CET सेलमध्ये काय केलेलं की त्या पर्टिक्युलर वेळेस मेल केलेले, मेरिट लिस्टवर ऑब्जेक्शन घेतलेलं, ट्विटरवर बऱ्याच लोकांनी ट्विट केलेलं, परंतु तरीही मला वाटतं जाणीवपूर्वक, आणि याला मला वाटतं सर्वस्वी जबाबदार दिलीप सरदेसाई आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक याची चौकशी केली नाही. त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये गेलो, आणि मग आम्ही तिथं रिट पिटिशन दाखल केली होती, आणि कोर्टानेही मग ॲडमिशन प्रोसेस चालू झालं आहे असं झालं आहे, किंवा असं हे कारण देऊन ते तिथं आम्हाला ते खारिज केलं. आता त्याच्या पुढं त्याच्यानंतरचा जो भाग होता तो हा होता की पॅरलेली मला वाटतं इंडी जर्नल यांनी मला वाटतं TV9नं पण बातमी केली होती, आणि सकाळनं सुद्धा बातमी केली होती. सगळ्यांनी हा विषय लावून धरला होता. मुळात जरा मी ॲज अ करिअर काउन्सिलर आहे, आणि एज्युकेशन क्षेत्रात मागच्या 12 ते 15 वर्षापासून मी काम करतोय. सो त्या ठिकाणी माझ्या असं लक्षात येतं की सामान्यपणे ज्या पद्धतीनं रिझल्ट आला आहे, म्हणजे अपवाद असता बऱ्याचदा अशी मुलं होतं की 12वीत एक अटेम्प्ट देता आणि दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस मग रिपीट केलेलं असतं, परंतु ही जी मुलं होती त्या मुलांचा जो ट्रेंड होता, आणि बऱ्याच पालकांनाही फोन आले होते, आणि बऱ्याच कॉल रेकॉर्डिंग्स पण आहेत. आम्ही सगळे पुरावे घेऊन कोर्टामध्येही गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला बोलता येत नाही. मला वाटतं वकिलाच परमिशन असते त्या ठिकाणी. मला वाटतं मागच्या वर्षी या केसचे वकील नितीन गवारे पाटील होते, आणि मग असं झालं की ते प्रकरण तिथंच थांबलं. परत यावर्षी बऱ्याच पालकांनी कंप्लेंट केल्या, आणि या ठिकाणी यावर्षी परत तोच मुद्दा झाला
आणि कालच म्हणजे आम्ही मागच्या वर्षी प्रयत्न केला होता की मीडियाने हा विषय उचलला पाहिजे. मला वाटतं राहुल कुलकर्णी सरांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. मागच्या वर्षी आम्ही त्यांना बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि शितोळे सरांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे, ज्याच्यामुळं राहुल कुलकर्णी सरांनी हा विषय लावून धरला. आता मी थोडंसं तुम्हाला माझं ॲनालिसिस सांगतो. एक लक्षात घ्या की जेवढ्या प्रमाणात ही मुलं जी आलेली आहेत ही मुलं येऊ शकत नाही आणि इथं हा स्कॅम 100% झालेला आहे. काही मुलांना आम्ही पर्सनली ओळखतो की ज्यांनी स्कॅम केला आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट अशी असते की बघा, तुम्हाला माहिती आहे जेईचा रिझल्ट, नीटचा रिझल्ट, जिथं CET-मध्ये 100% असलेला विद्यार्थी तोंड लपून पळतोय. आज तुम्ही महाराष्ट्राचे वेगवेगळे यूट्यूब चॅनल बघा, वेगवेगळे कोचिंग क्लासेस बघा, शाहूसारखी नामवंत महाविद्यालय बघा. मला वाटतं गोंसे मॅथ्स अकॅडमीसारखा क्लास असेल, पाध्ये अकॅडमीसारखा क्लास असेल, बाकलीवाल ट्युटोरियल असेल किंवा जे कुठले नामांकित क्लासेस आहेत त्यांचा कुणाचाही 100% वाला दिसत नाही. मग ही 100% वाली मुलं नेमके आलेत कुठून? तर मी तुम्हाला सांगतो, ही मुलं आलेत फ्रॉड करून. ठीक आहे. आणि यांनी फ्रॉड कसा केलेला आहे, आम्ही जे काही आमच्या लेवलला जे काही आम्हाला इन्फॉर्मेशन आली आहे त्याच्यानुसार आमचा हा अंदाज आहे की यामध्ये जी कंपनी ही एक्झाम कंडक्ट करते त्या कंपनीचा सहभाग आहे. कारण बऱ्याच पालकांना अशा पद्धतीच्या म्हणजे अशा पद्धतीच्या आम्हीच दाखवलं होतं की पालकांना असं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला अगोदर पैसे द्यायची गरज नाही. आणि मग मला असं वाटतं की एक्झाम सेंटरला पेक्षा मला वाटतं की रिस्पॉन्स शीट जी आहे ती मॅनिप्युलेट केली गेली असावी, असा हा माझा अंदाज आहे. मी अंदाज आहे म्हणतोय. CET सेलनं चंद्रकांत दादांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी मागच्या वर्षी नाही पण यावर्षी तरी मला वाटतं यावर्षी तरी याचा तपासाची भूमिका घेतलेली आहे. मुळात मागच्या वर्षी हा विषय जेव्हा आला त्यावेळेस CET सेलनं हा विषय दाबून नेण्याचा प्रयत्न केला आणि याला मला वाटतं सर्वस्वी जबाबदार जे आहेत ते दिलीप सरदेसाई. मी यांचं नाव परत घेतोय. सो यांचं नाव परत घेण्याचं कारण म्हणजे काय की अतिशय म्हणजे ज्या पद्धतीनं बऱ्याच पालकांचे आम्हाला फोन आलेले आहेत, ज्या पद्धतीनं त्यांचा जो कारभार चालू आहे, मला असं वाटेल की हा तुगलकी कारभार चालू आहे किंवा जे झालेले स्कॅम आहे तो झाकून नेण्याचा कारभार झालेला. आणि मला असं वैयक्तिक असं वाटतं की पहिलं तर सरदेसाई साहेबांना रिझाईन केलं पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी असेल. कारण मागच्या वर्षीच हा घोटाळा उघडकीस आला असता, परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्याला काही दाद दिली नाही आणि ते विषय त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. आणि अशा व्यक्तीच्या हाताखाली हे राज्याचं तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या अधिकारात असलेलं हे डिपार्टमेंट असणं म्हणजे मला वाटतं की हा इथल्या असंख्य विद्यार्थ्यांसोबत असलेला अन्याय. आपल्या शिक्षण मंत्र्याला माझी नम्र विनंती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की या ठिकाणी एखादं उच्च शिक्षित, जसं ज्या पद्धतीनं नंदन निलेकणी हा असा व्यक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे, असं एखादा IITians NITians किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड असलेला अधिकारी या CET सेलचा प्रमुख नेमावा आणि हा जो झालेला गैरप्रकार आहे याचा सखोल तपास करावा. आमच्याकडून जे काही तुम्हाला सहकार्य करता येईल ते आम्ही करणारच आहोत. मला वाटतं सर्वात प्रथम ही जी 100% आलेली मुलं आहे यांचं मोबाईल आणि यांच्या पालकाचे मोबाईल ट्रॅक केले पाहिजे. मी असं म्हणणार नाही की री एक्झाम घ्या, पण मी निश्चित असं म्हणेन की हे जे मुलं आहेत, जी संशयित मुलं आहेत, या मुलांचं री एक्झाम घेतली पाहिजे. ॲटलिस्ट संशयित मुलांचे जे संशयित आहेत. मी असं म्हणणार नाही की यातले जे कमी मार्काचे आहेत ते सगळेच घोटाळेबाज आहेत. मला माहिती आहे 1-2% अपवाद असता, असं होतं, पण हा अपवाद नाही आहे, हा झालेला स्कॅम आहे. धन्यवाद.